सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये तुम्हाला कार्यकारिणीला एक नया पैसासुद्धा मिळणार नाही, उलट तुमच्या खिशातले काही वेळा खर्च होतील, अगदी मामूली, ते तुम्ही तुमचे घेऊ पण शकता. कारण मला जेव्हा प्रपोजल मंजूर करून घ्यायचं होतं तेव्हा मला म्हाडाला काही अंडर टेबल पैसे द्यावेच लागतात, त्याशिवाय कुठलंही काम होत नाही. आणि ते पैसे आम्ही आमच्याकडे आहेत 25-30 लाख रुपये सोसायटीकडे होते, परंतु त्याच्यातून तुम्ही अंडर टेबल कसे देणार? मग साहेब आम्ही अशी, त्यावेळी साहेबांनाही माहीत आहे, आम्ही कमिटी मेंबरपैकी 7-8 लोकांनी पैसे काढले. कोणी 20 दिले, कोणी 15 दिले, कोणी 10 दिले, कोणी 40 दिले. अशा प्रकारे ते पैसे काढून ते अंडर टेबल दिले. परंतु नंतर आम्ही त्यांना 8% दराने ज्याचे जसे घेतले होते त्यांना ते परत दिले आणि एक काम दाखवलं सोसायटी, बाबा गटाराचं काम केलं आणि पैसे वापरले म्हणून. पण लोकांना हे सांगू ना, हे लोकांना विश्वासात घेऊन, नाहीतर तुम्ही म्हणाला अरे ह्यांनी दिले कशावरून आणि काय, ह्याच्यामध्ये विश्वास तुमचा फार महत्त्वाचा आहे. नाहीतर तुम्ही म्हणाला अरे काय सांगतो आहे, खोटं बोलतो की काय. म्हाडामध्ये जी पैसे देण्याची किंवा खाण्याची जी काय पद्धत आहे ती आम्हाला परवडणारी नाही. 1-1 कोटी रुपये अंडर टेबलमध्ये जातात ह्याच्यामध्ये. आता मी नगरसेवक असल्यामुळे मला काही बेनिफिट त्याची मिळाली. एक साधं उदाहरण देतो. तुमच्या सोसायटीच्या समोर एखादं झाड असेल आणि ते जर अडथळा होत असेल आणि तुम्हाला तोडायचं असेल तर तुम्हाला 50,000, कमीत कमी एका झाडाला 50,000 ते 2 लाखापर्यंत अंडर टेबल द्यावे लागतात तोडायला. हा सगळा प्रकार आहे. हे मी तुम्हाला का आधी सांगतो आहे, उद्या तुम्ही म्हणायला नको की हे अरे पैसे कुठे गेले, ह्याने असे कसे घालवले. तर अशाच पद्धतीने सगळे प्रस्ताव मंजूर करताना सुद्धा थोडीफार रक्कम ही म्हाडाला द्यावी लागते. आणि त्यामुळे मी नगरसेवक असल्यामुळे मी एकही रुपया त्या झाडांना दिली नाही. 3 झाडं मी तोडली, पण माझं नगरसेवक असल्यामुळे आणि त्या उद्यान ह्यालाच मी 5 वर्ष होतो उद्यान समितीवर, त्यामुळे त्यांचं तसं काय मागण्याचंही डेअरिंग झालं नाही. त्यामुळे आम्ही तो एक खर्च आमचा वाचला. अशा प्रकारे आमचे खर्च वाचले, पण तुमचे वाचणार नाही. हे तुम्हाला खर्च सगळे करावे लागणार आहेत. ती तयारी ठेवून तुम्ही सेल्फला गेलात तर निश्चितपणे तुमचं